गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जय शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवाचे. सुत म्हणे शौनकाधिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यासनाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव भाऊ. अथवा षोडश षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिके माझे एक बांधावा, पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाय ये विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित, प्रजादायात भुसूर. धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार. अमत्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी. पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी, सूत सौभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्त क्षमाशील शास्त्रज्ञ सुरच फार. विशेष सुकृते लाईजे, श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रशयन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान, दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजताची. राजपुत्रा नाम सुधर्म, प्रधानात्मजा तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवधानी. बाळे होणे सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौलिक संगे धूर्त अमंगळ, त्यासी संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळ मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करी रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जयने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवर्य समग्र, जाळिले सत्र करुणी. जन्मे जये सर्प सत्र केले, ते अस्तिके मध्येच राहाविले. पराशरासी उलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावे समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागे ध्वनितार्था, बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्यांचा नातू होय शुक योगेंद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षडोपचारी पूजिती, भावधर चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषण देऊन, राव विणवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडेला राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरुडावे एवढेना पुढे. हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडिले चित्ती. मग
ते दोघे कुमाराने गुरुप्रती दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही खोटे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त. याची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगला पूर्वचंद्र तैसे तिजवरी विराजे क्षत्र. रत्नखचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी तिजीच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्मय रत्नपर्यक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जिची अभिनव दिव्य भरणी संयुक्त अंगी. सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत. वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार माता भाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलविती मान. तिच्या भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असून पतिव्रता नेमिली जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरतास इंद्रासही वैश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत शिवरात्र करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मुनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. एक भद्रसेन सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्याकार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही एकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याचे सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. येव तिच्या संगती करुणी त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊनी म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. हेरी होऊन आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून येते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदेला पुणे लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगल की गेले दग्ध. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त. तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अंगण. जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली. तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी. तवात्मज चेतला तैशा माझी उडी घालून. कंठपाश त्याचे काढून कुरकुट मर्कट दिधले सोडून. गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली. समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून. वक्षस्थळ घेत बळवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आज दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेताविला आकाशापंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या.
अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता आनंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वई अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबने निघे उदयाजळी तैसा प्रगटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्ता ते माता जटाचा भार तुते नेत्री विश्वनर शिरी झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयांच्या शिरी नीलकंठ खटवागधारी भस्म चर्चिले शरीरे गजचर्म पांघुरला नेसलासे वाघ्रांवर गळा मनुष्यचुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित देवी दहा भुजा पसरवणी अकस्मात महानंदेचा झेलुनी धरित हृदया कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणे त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी शुद्धा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी देते नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत रुची वने अपारे सुरभीची बहुत किल्लारे चिंतामणीचे धवलागारे भक्त कारणे निर्मिले जेथे ओसंता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वता विनाश महानंदा ते पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुरकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यास पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजने लिवितील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाले लोटांगण म्हणे इतकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे एकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास इथे मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहुने विशेष ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडिला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी काकांत करीती आक्रोश करुणी अहंकार वक्षस्थळ पिटी रूपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे रूप श्रेष्ठा सोडी धीर एक एक सांगतो विचार जै पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवथे तै नवथा माया म विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर हम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिवेच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजाशे सृष्टीकर्ता द्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्य करविता विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण हेरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हात जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शन शिव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्रहा मग सांप्रदाये ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जपत पद अज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण
किती म्हणूनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार. ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागे पुसून. भक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कृत अर्कवादी भेदी लक्षुण. त्यांच्या हृदयी संचरली असे मत्सर वाढविला विशेष. वाटे करावा शिवद्वेष. तेने जे जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे तुताप्रती शिवद्वेषी जे पाप मती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसे म्हणती जे लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभीपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र अवर्तने पूर्ण क्षोणीपाळ करी. सप्तदिन राये धरिले दृढ चरण. सद्गत होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित. पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षित्यापासून. तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगावे ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावणे ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडूनी गुरुपासूनी जे आले. परधारा आणि परधन ज्यास वमनावूनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडोने अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर धुनीचे सलील भरले पूर्ण. त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जनले ब्राह्मण. अनुष्ठान दिव्य मांडिले. सहस्र संख्या झाले दिवस. 7वे दिवशी माध्यान्ही आला चंडाश. मृत्यू समय घेता धरणीचा बाळ मूर्छित पडिला. एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयानक नेत्र खदिरांगा सारिखे. तो मज घेऊनी जात असता. दोघे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यासी त्यांची सम्यता. कमळ भवांडी तुझी नसे. ते तेजे जैसे गवसती. दिगंत तम सहारिती. भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती. दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले. तोडूनी बंधन त्या काळ पुरुषांनी धरून. करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर. भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार. आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्र चरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे देव समने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर. मुख्यद्वयीची महासुस्वर मृदंगवाद्य गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानन धडकती भेरी. नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षडस अन्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत. अमौलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भंडारे मुक्त केले राजेंद्रे. म्हणे आवडे तुतके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तिले. वसंत येत सुगंध वनी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी. रमणलिंग अर्चिले. की निर्देवास सापडे चिंतामणी. की क्षुधिता पुढे क्षीराब्दी ये धावणे. तैसा कमलोद्भव नंदन. ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन. अवतानपादी कयाधू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवन जान. वध्ये जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण. निर्मळ चतुर्दश विद्या करतलामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की.
हे कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत तिघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य अहवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा टाके कर जोडून म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्टा त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील सांगा अपूर्व नारद म्हणे मार्गे देता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रा अनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपुसू लागला शिवसुत एकते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेना नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होणे तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा ओलांगुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्ष मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत् पुण्य निरसोन सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लवळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साहा करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप या सदी तो येथेची झाला मुक्त त्याच्या तेथे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडते त्यास होय आयुष्य संतती त्यासी काळ न बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हिची निर्धारी मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमेत राव जाता झाला तपोवना शिवानुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमाने बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठवास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकदश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकदश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी ग्रहपीडा विघ्न बाधा रोग दारुण न बाधीस सर्वथाई येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी जो तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास पसवणे वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे ते त्या जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पावे शिवलेला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाच्या करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्म उत्तरखंड परिसोत सज्जन अखंड 11 अध्याय गोडा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु.